आम्हाला सुख देण्यासाठी ज्यांनी नेहमीच केले कष्ट, ही आहे आमच्या लाडक्या आजोबांच्या जीवनाची गोष्ट. आमचे बाबा म्हणजेच सुखदेव महादूत तुंगार यांचा जन्म 15 जुलै 1937 रोजी शिंदे गावात झाला. 4 भाऊ व 5 बहिणींच्या मोठ्या परिवारात बाबा सर्वात मोठे. लहानपण व प्राथमिक शिक्षण शिंदे गावात झाल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी पुरुषोत्तम शाळा नाशिक रोड येथे घेतले. अभ्यासाची व शिक्षणाची प्रचंड आवड असलेल्या बाबांनी 10वीचे म्हणजे जुन्या मॅट्रिकचे शिक्षण घेण्यासाठी अमरावतीकडे धाव घेतली. बाहेरगावी शिकत असताना राहण्या खाण्याची सोय वाईट असून सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या आड आपल्या परिस्थितीला कधीच येऊ दिले नाही. गणितात हुशार असलेल्या बाबांनी अडचणींसोबतचे अवघड गणित जिद्द आणि परिश्रमाने सोडवून आपले शिक्षण पूर्ण केले. परिश्रमांची पराकाष्ठा करता विलक्षण केले पूर्ण आपल्या आवडीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांना इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड येथे नोकरी मिळाली. सुरुवातीला वर्कर म्हणून काम केल्यानंतर आपल्या प्रामाणिकपणाच्या बळावर प्रगती करत ते लोअर डिव्हिजन क्लर्क LDC झाले. अजून पुढे यशस्वी वाटचाल करत ते अप्पर डिव्हिजन क्लर्क UDC या पदावर काम करत तुंगार मास्तर म्हणून नावारूपास आले. नोकरी लागल्यानंतर घर परिवाराचा उदरनिर्वाह आणि खर्चाचा सर्व भार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला. भावा बहिणींना शिक्षण व इतर गोष्टींसाठी त्यांनी नेहमी सपोर्ट केला, सर्वांची मदत केली. आपल्या या स्वभावामुळे त्यांची गावात नेहमीच चांगली ओळख राहिली. वयाच्या 21व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील नवीन टप्प्याला सुरुवात झाली. त्यांना 2 मुलं व 2 मुली झाल्यानंतर ते कुटुंबासाठी अजून मेहनत करू लागले. बहिणींवरचा प्रचंड जिव्हाळा असलेले बाबा लग्नानंतर त्यांना भेटण्यासाठी दूरवर सायकलनेच प्रवास करत. सुरुवातीला कामावर जाताना सायकल वापरणाऱ्या बाबांनी नंतर आपल्या मेहनतीने लुना ही दुचाकी घेतली. घर ते काम हा प्रवास लुना या दुचाकीवर करताना गाडी खराब झाल्यास ती ते स्वतः रिपेअर करत. हे करत असताना ते आपली रिपेअरिंगची आवड जोपासत होते. सर्वांसोबत ठेवून जिव्हाळ्याचे संबंध स्वतःसाठी जोपासला आवडीचा छंद. बहिणींचे व मुलामुलींचे लग्न त्यांनी आपल्या परीने अगदी योग्य पद्धतीने लावून दिले. आपल्या मुलांना व्यवसायामध्ये प्रोत्साहन देताना त्यांनी पोल्ट्री फार्म व मंगल कार्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. दर महिन्याच्या 6 तारखेला बाबांचा पगार होत असे. हा दिवस सर्व कुटुंबासाठी गोड असायचा, कारण घरी जाताना बाबा सर्वांसाठी गोड खाऊ घेऊन जायचे. परिवारातील सर्व लहान बहीण भावांची मंडळी या दिवसाची आतुरतेने वाट बघत. हा गोडवा पुढेही असाच टिकून राहिला. झालेला पगार नेहमीच ते आपल्या आईच्या हातात देऊन निश्चिंत राहत. कामावरच्या मित्रांसाठी घरून भाजी भाकरी घेऊन जाणारे बाबा घरी येताना त्यांच्या वाट्याचे थोडे तरी जेवण डब्यामध्ये शिल्लक ठेवायचे. कशासाठी? तर मुलांसाठी आणि नातवंडांसाठी. त्यांना त्यांच्या आईच्या हातचे भजे खूप आवडायचे. कुटुंबामध्ये ते, त्यांची पत्नी, 2 मुलं, 2 सुना, 3 नातू, 2 नात व 1 नातसून असा मोठा परिवार. या सर्वांचेच ते प्रचंड लाडके. लिहिण्याची आवड असणाऱ्या बाबांनी घराचा प्रत्येक हिशोब चोख पद्धतीने लिहून ठेवला आहे आणि सांभाळलाही आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची जन्मतारीख आणि चांगल्या आठवणी त्यांनी लिहून ठेवल्यात आणि जपल्यात. रेडिओ ऐकणे म्हणजे अगदी जिव्हाळ्याचे काम असलेल्या बाबांना रेडिओचा कोणता कार्यक्रम कधी लागणार याची पूर्ण माहिती असायची, कारण हे सुद्धा ते लिहून ठेवायचे. याचसोबत उतारवयात चालता येत नसताना देखील बातम्यांची आणि चालू घडामोडींची माहिती ठेवण्याची आवड बाबांनी पूर्णपणे जोपासली. स्वच्छतेप्रती लगाव असलेल्या बाबांनी आपली प्रतिमा, आपला व्यवहार आणि आपले एकूणच जीवन आयुष्य अगदी निर्मळ पद्धतीने व्यतीत केले. निसर्गप्रेमी असल्यामुळे झाडे लावायचीही त्यांना खूप आवड. स्वभावामध्ये कडकपणा
व मनमिळावपणा दोन्ही गोष्टी सारख्याच प्रमाणात होत्या. चांगले जीवन जगण्यासाठी शिस्त असणे आणि सुखी राहण्यासाठी मनमिळावू असणे या तत्वांवर ते जगले. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाला त्यांच्या बाबतीत आदरयुक्त भीती होती. नोकरीचे 3 वर्ष बाकी असताना त्यांनी 1996 मध्ये VRS घेतला. त्यानंतरचा वेळ त्यांनी आपल्या नातवंडांसोबत अंगणात खेळण्यात, त्यांना सांभाळण्यात, गावच्या जुन्या गोष्टी सांगण्यात आणि सर्वात महत्त्वाचं नातवंडांना चांगली शिकवण देण्यात व्यतीत केला. बाहेर जाताना नातवंडांना बाबांकडून नेहमीच खर्ची मिळत राहिली. घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य तो पाहुणचार केल्याशिवाय ते जाऊ देत नसत. कुटुंबाला एकत्र धरून ठेवल्यामुळे बाबा असताना घरी सण अगदी आनंदात साजरे व्हायचे. अशाच पद्धतीने त्यांचा 85वा वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस त्यांचा शेवटचा असेल याची कोणालाच कल्पना नव्हती. वयाच्या 86व्या वर्षी 31 जानेवारी 2024 रोजी बाबांचे निधन झाले. आपल्या नावाप्रमाणे जगणारे, एवढी वर्षे आम्हा सर्व परिवाराला देवाच्या रूपात भरभरून सुख देणारे आमचे सुखदेव बाबा अजूनही आमच्या जिवंत आहेत आणि नेहमीच राहतील. ज्यांनी घडवले आम्हाला, दिला सुख समृद्धीचा शृंगार, ते आमचे लाडके बाबा सुखदेव महादेव तुंगार.